इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लागलेलं आहे. जर बघितलं तर आपण जर महापौर राहिला तर उदय दहातोंडे, तर उपमहापौर अनिल डाळ्या यांना पहिला मान मिळालेला. काय सांगाल साहेब, आज एक सर्वसामान्य घरातील उमेदवारी महापौराचा मान तुम्हाला मिळाला, काय सांगाल? मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं विजन आहे. त्यानंतर आमचे नेते आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब, हळवणकर साहेब, या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच असते की एक सर्वसाधारण माणूस आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारा माणूस आणि लोकांच्यामध्ये मिळून मिसळून असून प्रत्येक कामामध्ये लोकांच्या अडचणीत जाणार असून भागाचा म्हणजे ह्या गावाचा विकास कोण करेल आणि वरून जो येणारा निधी आहे तो तळागाळापर्यंत कोण पोचवेल. सक्षम त्याला सगळेच असतात, सक्षम त्याला सगळेच आहेत, पण त्यातूनही एक कोणाची तर निवड करावी लागते. तशी निवड माझी केलेली आहे आणि मी पक्षाचा आणि सगळ्या आमच्या नेत्यांचा मी आभारी आहे की एक सर्वसाधारण झोपडपट्टीतला माणूस त्यांनी एक एवढ्या मोठ्या उच्च पदावर त्यांनी पोहोचवलेला आहे आणि ही माझी एक मोठी जबाबदारी आहे आणि 100% ही मोठी जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडेन. सगळे असतील जो येणारा निधी ते तळागाळापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे आणि प्रश्न भरपूर आहेत. काम केलं तर काम करण्यासारखं इथं भरपूर आहे आणि जो मला कालावधी पक्ष देणार आहे त्या ह्याच्यामध्ये मी अतिशय चांगलं काम करेन आणि आमचे जे सहकारी सगळे असतील त्यांच्या सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन, कारण कसं आहे 65 जे नगरसेवक आहेत ते आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. आत्ताच चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितले की तुम्ही बिनविरोध करा. माझंसुद्धा त्या सगळ्यांना आव्हान आहे नेते मंडळींना की त्यांनी बिनविरोध करावं. सगळं एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे. एकत्र येऊन केंद्रात सत्ता BJPची आहे, महाराष्ट्रात सत्ता BJPची आहे आणि आपण सगळे एकत्र येऊन फक्त भागाचा विकास आणि गावाचा विकास महत्त्वाचा आहे. इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न आणि धुळीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिला आल्यावर हाती काम तुम्ही हे घेणार का? पाण्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाण्याचा काम हे पहिला आम्ही हेच हाती घेणार आहे. धुळीचा जर विचार केला तुम्ही तर जे काय आता ड्रेनेजचे स्कीम आणलेले आहे कार्यसम्राट राहुल आवाडे साहेबांनी, ते ड्रेनेजचं काम सगळीकडे चालू आहे. आता रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे. रस्ते म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी रस्ता होणार आहेत, पण झालेलं आहे कसं की ड्रेनेजचे कामं पहिला महत्त्वाचे आहेत. 20-20, 25, 30-30 वर्षापूर्वी ड्रेनेजचे कामं झालेले आहेत. आता आपल्या गावची लोकसंख्या वाढलेली आहे, पण रस्ते चांगले आहेत, पण धूळ रस्त्यावरची धूळ जात नाही. रस्ते चांगले आहेत, ज्या ठिकाणी ड्रेनेज काम चालू ठीक आहे, पण धूळमुक्त इचलकरंजी शहर होणार का? होणार 100% होणार. धूळमुक्त होणार आहे, कारण धूळ याच्यासाठी दिसायला लागले की आम्हाला तिथं ड्रेनेजचे पाईपलाईन सगळे बदलायचे आहेत, त्याच्यावर रस्ते होणार आहेत. कारण ते एकदा रस्ते केल्यानंतर कमीत कमी 50 वर्ष ते परत आणि उकरायचं नाही आहे आणि परत जनतेला त्रास द्यायचा नाही आहे. थोड्या दिवसासाठी काही महिन्यासाठी त्रास असणार आहे. मला माहीत आहे 100% जनता ते आम्हाला समजून घेईल आणि लवकरात लवकर ते ड्रेनेजच्या सगळ्या पाईपलाईन घालून घेऊन त्याच्यावर आम्ही अतिशय चांगले रस्ते करू. तुमच्या पुढील वाटचे TV9 च्या माध्यमातून शुभेच्छा. उपमहापौर अनिल डाळे साहेब, काय सांगाल? लगेच नगरसेवक, लगेच उपमहापौर पद, काय सांगाल, काय जबाबदारी आहे? मी भाजप संघटनेमध्ये गेली 20 वर्ष अनेक पदं भोगवलेली आहेत आणि मी पूर्वी संजय गांधी निराधार समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे सुद्धा आपण 2 वर्षामध्ये 12,000 लोकांचं काम केलेलं आहे. त्यावेळी सुद्धा लोक म्हणाले की पहिल्यांदाच तुम्ही संजय गांधी अध्यक्ष झाला आहे. ही माझी पहिलीच निवडणूक होती. मातब्बरांच्या बरोबर होती. आम्ही त्या प्रभागात आमचे 4ही नगरसेवक निवडून आलेले आहेत. पक्षानं 20-25 वर्ष एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझ्यावर विश्वास टाकला आहे. चंद्रकांत दादा पाटील असू दे, आमदार सुरेशरावजी हळवणकर असू दे, माझे आमदार प्रकाशरावजी आवाडे असू दे आणि आत्ताचे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब असू दे, या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी या जनतेचं काहीतरी देणं आहे या भावनेनं मी काम करेन आणि या 15 महिन्याचा जो मला 6 वर्षाचा कालावधी मिळाला आहे त्यामध्ये जसं मी संजय गांधीमध्ये काम करून नाव कमावले त्या पद्धतीनं काम करीन लोकांच्यासाठी आणि काम करून दाखवेनच. आपल्यावर हे होते इचलकरंजीचे नवचर्चित महापौर आणि उपमहापौर यांनी इचलकरंजीचा जी जनतेचा पाण्याचा प्रश्न आहे, जो धुळीचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर मिटवला आहे आणि जनतेची कामं 6 महिन्यात जो पद मिळालेलं आहे इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिलं पद, ते काम पूर्ण करेन. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.